पुण्यामध्ये आणखी एका नवविवाहितेने आत्महत्या केली आहे। सासऱ्याच्या छळाला कंटाळून लग्नानंतर 3 महिन्यातच या विवाहितेने आपलं जीवन संपवलं। पुण्यातल्या बाणेर परिसरातली ही धक्कादायक घटना आहे। 27 वर्षीय गंगा बेंबळकर असं या मृत महिलेचं नाव आहे। पोलिसांनी तपास सुरू केला असून नवरा, सासू, नणंद आणि सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। महिलेचा पती तेजस बेंबळकर याने अमेरिकेतून उच्च शिक्षण घेतलं होतं। घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये मृत्यूला स्वतः जबाबदार असल्याचं तिनं लिहिलंय। बालाजी पोद्दार आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। बालाजी, नेमका काय प्रकार घडलाय? आपल्या बाणेर परिसरात हा धक्कादायक प्रकार घडलाय। विवाहितेने जे आहे ते हुंड्यासाठी ही आत्महत्या केली असल्याचे तिच्या कुटुंबियाचं म्हणणं आहे, तिच्या आई वडिलांचं म्हणणं आहे। मात्र जी सुसाईड नोट सापडली आहे त्यामध्ये महिलेने स्वतःला जबाबदार धरलेला आहे। मात्र हा जो तिचा पती आहे तो उच्च शिक्षित, अमेरिकेतून शिक्षण घेतलेला आहे आणि अशा उच्च शिक्षित पतीने सुद्धा हुंड्यासाठी किंवा इतर काही मागण्यासाठी छळ करून या आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप त्या महिलेच्या माहेरकडच्या लोकांनी केलाय। त्या विरोधामध्ये आता जे आहे ते बाणेर पोलीस स्टेशनमध्ये 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस करतायत। मात्र अशा पद्धतीने एखाद्या महिलेला छळ करणे आणि उच्च शिक्षित कुटुंबातून छळ करणे आणि तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे हा धक्कादायक प्रकार पुण्यात सातत्याने होतोय। यापूर्वी सुद्धा वैष्णवी हागवणे प्रकरण पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। तसाच हा प्रकार असल्याची प्राथमिक माहिती पोलीस देत आहेत। अधिक तपास जे आहे ते पोलिसांकडून सुरू करण्यात आलाय। बालाजी, अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।